रवींद्र भाऊ यांनाच हंप्या भाऊ म्हणतात आणि त्यांच्यापूर्वी हंप्या भाऊ हे कसं व्यक्तिमत्व आहे हे सगळे लोक सांगत होते की गुंड प्रवृत्तीचं व्यक्तिमत्व आहे असं, म्हणजे बा कोणाचं हे करतात ते करतात. ॲक्च्युली आपण ऐकणं, कानाने ऐकणं आणि डोळ्यांनी त्यांच्या कृती बघणं ह्या जर गोष्टी पाहिल्या तर याच्यात इतकी तफावत आहे की बस. म्हणजे लोक जे त्यांच्या नावाचा गवगवा करतात आणि अक्षरशः त्यांना आपण ॲक्च्युली भेटल्यावर हे व्यक्तिमत्व काय आहे हे जेव्हा लोकांना समजेल तेव्हा लोकांना त्यांच्याबद्दल खरी ओळख पटेल. खरा तळमळीचा नेता आहे. कोणीही पडला, कोणी कोणाला उडवलं, काही झालं तर पेशंटला घेऊन येणार, ॲडमिट करणार, गोळ्याचा खर्च करावा, नाही त्यांनी दिला तर आम्ही देणार, मदत करणार, सगळ्यांना बरं करून घरी घेऊन जाणार. अशा तळमळीच्या नेत्याची समाजाला गरज आहे. स्वतः राबून दुसऱ्याला राबवून घेऊन समाजाचं भलं करणारा माणूस आहे हा. त्याच्यामुळे हंप्या भाऊ हे व्यक्तिमत्व आणि रवींद्र भाऊ खरात हे व्यक्तिमत्व टोटल वेगळं आहे. जेव्हा ऐकणं आणि पाहणं ह्या दोन गोष्टीवर आपण विश्वास ठेवू शकत नाही त्याच्यापेक्षाही वेगळी गोष्ट आहे. अशा माणसाची भुसावळ शहराच्या विकासाला गरज आहे. त्याच्यामुळे अशा माणसाला जर चान्स मिळाला तर आपण विधानसभेत त्यांना पाठवायला काही हरकत नाही. म्हणजे भुसावळचा आवाज निदान पुढे बुलंद होईल, भुसावळातल्या पुढच्या काही सोयी होतील. रवींद्र भाऊ खरात यांना मी गेल्या 25 ते 30 वर्षांपासून ओळखतो. ते अन्यायाविरुद्ध लढणारे सामाजिक कार्यकर्ते आहेत. भुसावळ मतदारसंघ राखीव झाल्यामुळे त्यांना जर निवडून दिलं तर ते भुसावळ शहरातील गुंडागर्दी, दहशतवाद, तेच दहशतवादी गुंडागर्दी मिटवण्याचा प्रयत्न करतील अशी मला आशा वाटते आणि लोकांनी त्यांनाच प्रचंड मताने निवडून द्यावे अशी मी सर्वांना विनंती करतो. परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्पर्शाने पुनीत झालेल्या या भुसावळ शहराच्या नगरीमध्ये खरात घराणं हे असं एक चांगलं आणि आंबेडकरी चळवळीचं निष्ठावंत घराणं आहे. आणि माझे गुरुवर्य आदरणीय बापूसाहेब एंडी खरात यांच्या घराण्यातीलच रवींद्र भाऊ खरात हे एक उदयोन्मुख असं व्यक्तिमत्व या शहरामध्ये उदयास आलेलं आहे. आणि त्या दृष्टिकोनातून ज्या कंडारी प्लॉटमध्ये माझं वास्तव्य होतं त्याच्या शेजारीच यांचे पूजनीय वडील बाबासाहेब खरात हे देखील त्यांचंही वास्तव्य होतं. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या चळवळीने प्रेरित होऊन त्यांच्या वडिलांनी देखील बाबासाहेब आंबेडकरांच्या चळवळीमध्ये सहभाग नोंदविलेला आहे. ज्यावेळेस भीमदास जलशा मंडळाचं कार्य चालायचं त्यावेळेस बाबा खरात हे स्वतः त्या जलशामध्ये चांगली अशी भूमिका घेतलेली त्यांनी वठवलेली होती. आणि बापूसाहेब खरात आणि बाबासाहेब खरात यांचे हे चिरंजीव रवींद्र भाऊ खरात यांनी आपल्या वडिलांचा जो वारसा आहे तो पुढे चालविण्याचा सतत प्रयत्न केलेला आहे. भुसावळ शहरामध्ये ज्या ज्या धार्मिक, राजकीय आणि सामाजिक घडामोडी होतात त्या सर्व राजकीय, धार्मिक आणि सामाजिक घडामोडीमध्ये रवींद्र भाऊ खरात यांचा सिंहाचा वाटा आहे. आणि ज्या वार्डामध्ये त्यांचं वास्तव्य आहे त्या वार्डाच्या एका छोट्याशा वार्ड अध्यक्षपदापासून जिल्हा अध्यक्षपदापर्यंत विविध पदावर त्यांनी यशस्वीरित्या आपलं जीवन सगळं या समाजासाठी दिलेलं आहे. आणि मग तो धार्मिक कार्यक्रम असेल, सामाजिक कार्यक्रम असेल, राजकीय कार्यक्रम असेल आणि एखाद्या गोरगरिबाला काही अडचण आलेली असेल तर त्या सर्वांमध्ये रवींद्र भाऊ खरात यांचा सिंहाचा वाटा असतो. परमपूज्य हर्षबोधी यांनी जी मोठी अशी धम्म परिषद या भुसावळ शहरामध्ये आयोजित केलेली होती त्या संपूर्ण परिषदेचं आयोजन करण्यामागे रवींद्र भाऊ खरात यांनी मोलाचं असं सहकार्य केलं आणि त्यांचा सिंहाचा असा वाटा आहे. आणि गत जवळजवळ 5 ते 10 वर्षापासून त्या भुसावळ शहराच्या प्रत्येक वार्डामध्ये ज्या ज्या ठिकाणी त्यांना बोलावण्यात आलेलं आहे, कुणावर अन्याय अत्याचार जरी झाला असेल तरी त्या ठिकाणी धावत जाऊन ते त्यांच्या परीनं जे काही योग्य आहे असं मार्गदर्शन करून आणि एखादा अडला नाडला असेल तर त्याला आर्थिकदृष्ट्या मदत देखील करण्यास त्यांनी मागे पुढे पाहिले नाही. हे सर्व करत असताना आंबेडकरी चळवळीवर त्यांची जी निष्ठा आहे ती अढळ अशी निष्ठा आहे. आणि त्याचबरोबर
भुसावळ शहरातील इतर समाजाचे जे मंडळी आहेत त्या समाजामध्ये देखील त्यांचा चांगला असा वावर आहे आणि त्या ठिकाणी जाऊन त्या इतर समाजाच्या, मग तो अल्पसंख्याक समाज असेल किंवा इतर कुठलाही समाज असेल, त्यांनी जर कुठल्या अडीअडचणीला बोलवलं तर रवींद्र भाऊ खरात हे जाऊन त्या ठिकाणी आपलं महत्त्वाचं असं योगदान देत असतात. आणि या भुसावळ शहराच्या विकासाच्या दृष्टिकोनातून आणि भुसावळ शहराचा जो बौद्ध समाज आहे या समाजाच्या पाठीशी रवींद्र भाऊ खरात हे नेहमीच खंबीरपणे उभे राहिलेले आहेत. आणि हे सर्व करीत असताना त्यांना त्यांच्या वडिलांनी जे कार्य या भुसावळमध्ये केलं, बऱ्याच लोकांना त्यांच्या वडिलांचे कार्यापासून ते अनभिज्ञ आहेत. परंतु कंडारी प्लॉटमध्ये लहानपणापासून त्यांचं वास्तव्य माझ्या घराच्या जवळ असल्याने त्यांच्या आणि आमच्या घराचा फार जवळचा संबंध आहे. त्यांचे जे चुलते आहेत बापूसाहेब वेंडी खरात यांचं योगदान भुसावळ शहरामध्ये नव्हे, जळगाव जिल्ह्यामध्ये नव्हे, महाराष्ट्रामध्ये त्यांनी फार मोठं असं योगदान केलेलं आहे. आणि अशा या खरात परिवारातून आलेले रवींद्र भाऊ खरात यांना आपल्या आईवडिलांकडून प्रेरणा घेऊन जे काम आरंभिलेलं आहे त्या कामामध्ये ते यापुढे देखील यशस्वी होतील. समाज जीवनाशी असलेली त्यांची जी नाळ आहे ती नाळ ती चांगल्या प्रकारे घट्ट धरून ठेवतील आणि या समाजापासून कधी ते दूर जाणार नाही असं मला वाटतं. आणि त्या दृष्टिकोनातून रवींद्र भाऊ खरात यांचं जे कार्य आहे ते भुसावळ शहरामध्ये अतिशय मोलाचं आणि महत्त्वाचं असं कार्य आहे असं मी माझ्या वैयक्तिक अनुभवावरून इथे नमूद करू शकतो. आणि त्या दृष्टिकोनातून त्यांचा आणि आमच्या घराचा फार जवळचा असा परिचय आहे आणि त्या दृष्टिकोनातून ते मला अतिशय आदराने वागवतात आणि त्या वेळोवेळी काही जर मदत असली तर त्या मदतीला वेळ प्रसंगी ते धावून येतात. आणि अशाच प्रकारे इतरही लोकांच्या मदतीला ते धावून जातात. त्यामुळे रवींद्र भाऊ खरात यांच्याविषयी जेवढं यापेक्षाही अधिक सांगितलं तर बराच वेळ लागणार आहे. तेव्हा मी माझ्या वतीने एवढी प्रतिक्रिया निश्चित देऊ इच्छितो की आंबेडकरी चळवळीचा एक सच्चा पाईक, धार्मिक, राजकीय आणि सामाजिक क्षेत्रामध्ये उदयोन्मुख असं हे नेतृत्व आहे असं मी या ठिकाणी नमूद करतो. भगवान बुद्धानं म्हटलेलं आहे की तो भवतु लोकोच राजा भवतु धम्मिको, म्हणजे जोपर्यंत आपला धम्माचा राजा नाही तोपर्यंत लोक धार्मिक होऊ शकत नाही. म्हणूनच आज भुसावळ शहरातील आमचे रवींद्र भाऊ खरात यांच्यासारखे तडफदार व्यक्तिमत्व जर राजकीय माध्यमातून धार्मिक कार्य करण्यासाठी समोर येत असतील तर अशा लोकांना आपण सहकार्य करून संपूर्ण भिक्षू संघाच्या माध्यमातून सुद्धा त्यांना आशीर्वाद करून या येणाऱ्या निवडणुकीमध्ये जर निवडून दिलं तर निश्चितच अशा व्यक्तीचं आमच्या धार्मिक कार्यासाठी अत्यंत अनमोल असं सहकार्य लाभेल. म्हणूनच आपण संपूर्ण लोकांनी, भिक्षू संघांनी अशा या तडफदार व्यक्तिमत्वास सहकार्य करावं हीच माझी विनंती आहे. त्याचप्रमाणे भिक्षू संघावर ज्यावेळी अन्यायी अत्याचारी लोकांकडून अन्याय घडून येतात त्यावेळेस सगळ्यांच्या समोर असणारे आमचे रवींद्र भाऊ खरात अन्यायाच्या वेळेस भिक्षू संघाच्या पाठीमागे धावून येत असतात. त्यांच्या रक्षणासाठी तनमन धनाने सहकार्य करीत असतात. त्याचप्रमाणे मागे जो भुसावळमध्ये 500 भिक्षू लोकांना निमंत्रित करून कार्यक्रम घडवून आणला गेला त्याच्यामध्ये सुद्धा त्यांचा सिंहाचा वाटा होता. अशा प्रकारे खरोखरच ज्यांच्या अंतःकरणातून धार्मिक अशी वृत्ती आहे अशा व्यक्तींना संपूर्ण लोकांनी सहकार्य करून या येणाऱ्या निवडणुकीमध्ये जर मदत केली तर भुसावळ शहराचं किंवा या परिसराचं वातावरण धार्मिक करण्यासाठी तसेच खेड्यापाड्यामध्ये सुद्धा धम्म पोहोचवण्यासाठी तसेच सामाजिक परिवर्तन घडवून आणण्यासाठी असे व्यक्ती अनमोल कार्य करू शकतील. रवींद्र भाऊ खरात यांना मी लहानपणापासून ओळखतो. त्यांचं बालपण सर्व माझ्या समोर गेले. त्यांची पूर्ण फॅमिली माझी चांगले परिचित आहे. आणि रवींद्र भाऊ यांना मी लहानपणापासून ओळखल्यामुळे त्यांनी धार्मिक, सामाजिक या त्यांनी सर्वांना वाहून घेतलेले आहे. प्रत्येक जाती धर्माच्या लोकांशी त्यांचे संबंध आहेत. दुःखाच्या सुखाच्या सर्व वेळी ते हजर असतात. आणि भुसावळ शहरातल्या बेरोजगार लोकांना त्यांनी कामाला लावलेले आहे. आणि कोणाचे आर्थिक असो, सामाजिक असो, सुखदुःख असो ते जातीने हजर होऊन त्यांचं ते हे दुःख निवारण करत असतात. अशा व्यक्तींना विधानसभा मतदारसंघासाठी निवडून येणं फार काळाची गरज आहे. आणि माझं प्रांजळ मत आहे की त्यांनी निवडून यावं, लोकांनी त्यांना सहानुभूती म्हणून दाखवून आणि त्यांनी निवडून द्यावं. Friends, I have to say that
Ravinder Baukarat is known to me for a long time. He is here in Gusawal helping the needy, and now he wants to stand for election. I would appreciate if you would be kind enough to give him all help and support so that he does well in his work that is entrusted to him. In the past, he has been helping a lot, especially the poorest section of people, those with difficulties and trials. And so, let us help him by casting your votes in his favor. Thank you. हमारे मुस्लिम भाई लोगों से गुजारिश है कि रविंद्र खैरात ये टिकट ले रहे हैं और ये आदमी बहुत अच्छा है, गरीबों का मदद करने वाला, भलाई करने वाला। लिहाजा हम चाहते हैं कि हमारे शहर में ऐसे अच्छा आदमी चुन के आए। लिहाजा सभी हजरात मिलकर आप लोग उनको ज़्यादा से ज़्यादा वोट देकर कामयाब कीजिए। और हम चाहते हैं लाखों से वोट मिलने के बाद वो जीत के आए तो हम सबों को खुशी होगी। और सभी हजरात उनका ख्याल रखें। ऐसे आदमी का ख्याल रखना हमारे लिए बहुत ज़रूरी है, जो सबके दुख दर्द को समझे, सबके दुख दर्द को पहचाने, लिहाजा सबका काम आए, गरीबों का काम आए, कमज़ोरों का काम आए। इस हिसाब से हम लोग ऐसा आदमी चाहिए। लिहाजा सभी हजरात से गुजारिश है कि आप लोग इनको चुन के लाओ और ज़्यादा से ज़्यादा वोट देकर कामयाब बनाओ। मैं भुसावल में हमारा जनता गैलरी के नाम से वो शोरूम है, उनका प्रचालक हूँ मैं, गुरदीप सिंह छात्रा। रवि खरात से मेरे बहुत अच्छे रिलेशन है, बहुत पहले से जानता हूँ उनको। उनमें एक और अच्छी बात है, सब धर्म को लेके चलते हैं, किसी धर्म के बाद भेदभाव बिल्कुल भी नहीं है। हमने बहुत बार आजमाया इनको, सब धर्म के सद्भाव लेके ही चलते हैं। और ऐसा लीडर अगर आए तो सबके लिए पूरे गाँव का विकास ही है। पूरा विधानसभा में हमारी प्रार्थना है कि ऐसे लीडर आगे आए और गाँव का विकास करें। धन्यवाद। रवींद्र भाऊ खरात यांना मी चांगल्या प्रकारे ओळखतो। सुमारे 5 वर्षापासून माझा त्यांच्याशी परिचय आहे। ती सेवाभावी वृत्तीचे आहेत। त्यांना गोरगरिबांच्या प्रश्नाची सामाजिक जाण आहे आणि सामाजिक अन्यायाविरुद्ध त्यांचा लढा अजून पण चालू आहे। असे हे सर्व गुण संपन्न नेते आहेत। त्यांना बऱ्याच वेळा मी माझ्या दवाखान्याच्या माध्यमातून किंवा इतर कामच्या माध्यमातून सहकार्य केलेले आहे आणि त्यांना पुढील वाटचालीसाठी माझ्या हार्दिक शुभेच्छा। धन्यवाद। रवींद्र भाऊ खरात हे नाव ऐकल्यावर एकच व्यक्तिमत्व डोळ्यासमोर येतं, ते म्हणजे रंजल्या गांधल्यांसाठी झटणारी व्यक्ती, दीनदुबळ्यांच्या मदतीला धावून येणारी, अर्ध्या रात्री धावून येणारी अशी ती व्यक्ती। आणि योगायोगाने आता विधानसभेसाठी आपल्याला संधी आलेली आहे। आता आपण कोणताही अन्याय सहन करणार नाही व रवींद्र भाऊ खरात यांनाच या विधानसभेसाठी उपयुक्त असा उमेदवार ठरवून त्यांच्यावर आपण शिक्कामोर्तब करणार आहोत। नमस्कार। आपण परिवर्तनाच्या माध्यमातून माझे आजपर्यंतचे जीवन कार्य पाहिलेच, यानंतरही माझे नियोजित कार्य मी आपल्याला सविस्तर दाखवलेच आहे। नेते आश्वासनही देतात, याला मी अपवाद ठरेल। सारा विकास आराखडा केवळ तोंडी नसून किंवा आश्वासन नसून तो कृतीत उतरवण्यासाठी चित्रपटाच्या माध्यमातून लेखी आम्ही आहे, जी आजपर्यंत कोणीही दिली नाही। यासाठी फक्त तुमच्या आशीर्वादाची जरूरत आहे। तुमचं मतदान माझ्या स्वप्न साकार करू शकतं। या मतदार संघाचं नेतृत्व कोणी करावं, कसं करावं हे सुज्ञ मतदारांना ठाऊकच आहे। मी माझी बाजू सत्यता मांडली आहे। मला तुमच्या सेवेची संधी द्याल आणि तुमच्या आशीर्वाद रूपी मतदानाचा वर्षाव कराल, हीच अपेक्षा बाळगून लवकरच आपल्या प्रत्यक्ष भेटीसाठी येत आहे। जय हिंद, जय बुद्ध, जय महाराष्ट्र।